श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. 30 डिसेंबरला सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्येला दिवा लावण्याचे खूप महत्त्व आहे. हा दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पितरही प्रसन्न होतात असे मानले जाते. तर जाणून घेऊया. यंदा सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला आहे, ज्याला पौष अमावस्या असेही म्हटलं जातं. ही 2024 सालची शेवटची अमावस्या देखील आहे. सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्यानंतर काहीतरी दान करण्याची परंपरा आहे. यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते असा समज आहे. पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान इत्यादी. पण सोमवती अमावस्येच्या दिवशी दिवा लावण्याचे खूप महत्त्व आहे. सोमवती अमावस्येचा मुहूर्त. सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हा दिवा लावावा. दिवा अंधार दूर करतो आणि सकारात्मकता पसरवतो. सोमवती अमावस्येला सूर्यास्त संध्याकाळी 5:34 वाजता होईल. सूर्यास्तानंतर प्रदोष कालावधी सुरू होतो. या वेळेपासून सोमवती अमावस्येला दिवा तुम्ही लावू शकता. हा दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पितरांनाही प्रसन्नता मिळते, ज्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी वाढते. सोमवती अमावस्येला कोणत्या 5 ठिकाणी दिवे लावावे? दिवा लावण्याचा शुभ काळ कोणता ते आपण जाणून घेऊ. या दिवशी पहिला दिवा मुख्य दरवाजाबाहेर लावा. सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर देवी लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावावा. जर तुमच्याकडे तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिव्याच्या ठिकाणी पाण्याचे भांडे ठेवा आणि मुख्य दरवाजा उघडा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरी येईल. दिवा आणि पाण्याने नकारात्मकता दूर होईल. सूर्यास्तानंतर हा दिवा लावावा. दुसरा, घराच्या बाहेर दक्षिण दिशेला. सोमवती अमावस्येनिमित्त घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूर्वज अमावस्येच्या संध्याकाळी आपल्या जगात परत येतात तेव्हा त्यांच्या मार्गावर प्रकाश पडतो. यामुळे ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तिसरा दिवा पूर्वजांच्या फोटोजवळ. अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांकडून तर्पण, पिंडदान इत्यादींची अपेक्षा करतात, असं ज्योतिषशास्त्र मानले जाते. हे सर्व सोमवती अमावस्येला केले तर खूप चांगले ठरते. याशिवाय जिथे तुमच्या पूर्वजांची चित्रे ठेवली आहेत अशा घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावा. तुम्ही मोहरी किंवा तिळाच्या तेलानेही हा दिवा लावू शकता. चौथा आहे तो पिंपळाच्या झाडाजवळ. पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवता आणि पूर्वज यांचा वास असतो असं म्हणतात. अशा स्थितीत सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. आपली इच्छा असल्यास आपण देवतांसाठी तिळाच्या तेलाचा दिवा आणि पितरांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. असे केल्याने तुमची दुःखे दूर होतील आणि तुम्हाला देवांची कृपा मिळेल. शेवटचा आणि 5वा दिवा आहे तो घराच्या ईशान्य दिशेला लावा. सोमवती अमावस्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. मान्यतेनुसार या दिशेला देवांचा वास असतो. तुमचे घर धन आणि धान्याने भरले जाईल. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि कधीही पैशाची चणचण आपल्याला वासणार नाही. अशा रीतीने मित्रांनो, सोमवती अमावस्येला दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. कारण दिवा लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते. हिंदू धर्मग्रंथानुसार घरामध्ये अशा 5 ठिकाणी अमावस्येला दिवे लावावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.